नमस्कार, श्री स्वामी समर्थ ताईंनो. इथं पहा राशनचे तांदूळ घेतलेत मी आणि हे तांदूळ भाजून घेत आहे. तर कशासाठी? तर मला बनवायची खीर. खीर बनवण्यासाठी मी कंटिन्यू राशनचे तांदूळ वापरत असते. बरं, तांदूळ भाजूपर्यंत मी इकडं खोबरं किसून घेतलं. त्यानंतर छान अशी कणिक भिजून घेतली. बरं, खीर पोळी करायची म्हणल्यावर त्याच्यासोबत तर टेस्ट भाजी पाहिजेच ना. मग छोटे छोटे वांगे कट करून घेतले. तेल टाकलं आणि त्या वांग्याच्या फोडी त्यात ॲड केल्या. मग आता इथं आपल्याला फक्त हळद आणि मीठ टाकायचं आहे. हळदीने आणि मिठाने काय होतं, ह्या वांग्याला पाणी सुटतं. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही ह्या भाजीला. मग छान असे मस्त शिजून निघले हे मिठाने आणि हळदीने. बरं, हे शिजतायत तोपर्यंत मी इकडं वाटण काढलं. वाटण काय तर हिरवी मिरची, जिरे आणि लसूण थोडा जास्त प्रमाणात घातला. हे वाटण सगळं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्याच्या नंतर अगदी 1 मिनटभर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्याच्या नंतर काय होतं ताईंनो, छान असं त्याला तेल सुटतं. तेल सुटलं की लगेच आपलं वांगं परतलं आहे. याची साधी सिंपल रेसिपी. इकडं मी तांदूळ भिजायला टाकले होते, त्याच वेळेस एक इलायची टाकून ठेवली होती, कारण इलायची नंतर परत ती वाटायला खूप जड जाते. मग ती तांदळामध्येच मिक्स काढून घेतली. मग पहा, इथं 2 चमचे छान असं तूप टाकून घेतलं आणि ते ॲड केलं तांदूळ त्यात. तांदूळ ॲड केल्याच्या नंतर सारखं आपल्याला ती ग्रेव्ही हलायची आहे. नाही हलली तर याच्यामध्ये काय होतं, गाठी होतात. आता ही चटचट झाली की याच्यामध्ये लगेच दूध ॲड करायचं. दूध आपल्याला प्रमाण एवढं करू शकतो आपण. किती टाकायचे काय, मला थोडीच खीर करायची होती, मात्र भगर भगर काढून घ्यायचं तांदळाचं जे पीठ आहे ते. मग ते जसं जसं शिजन तसं तसं ते फुगतं आणि चवदार खीर लागते. इथं बा मी दूध ॲड केले. आता मी थोडीशी साखर टाकून घेणार आहे, कारण मग आम्हाला सगळ्यांना कमी साखर वापरायची होती. मग मी साखर आणि छान असं खोबरं टाकून घेतलं. थोडंसं त्याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकायचं असेल तर टाकू शकता, पण शक्यतो पाणी नाही टाकलं तरी चालतंय. दुधाचा जास्त वापर करायचा. खीर टेस्ट लागते. तर पहा, आपली खीर बनवून तयार आहे. मस्त आता चपात्या लाटल्या, खीर पोळी आणि आता स्वराजला जेवायला वाढणार आहे. पहा, खीर किती पातळ दिसत होती पण मस्त घट्ट झाली. पोळीसुद्धा मस्तपैकी फुगली टमटम. तर ताईंनो, तुम्हाला कसं वाटले आजच्या 2 रेसिपी आणि आजचा मेनू? तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा. इथं तूप, खीर आणि वांग्याचं भरीत, पोळी छोट्याला वाढलं आहे. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.